वाहतूक नियमांच्या बाबतीत आता पाहून घेऊ किंवा नंतर भरू हे दिवस संपलेत। केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियम 2026 अंतर्गत नियमावलीत मोठे बदल केले असून 1 जानेवारी 2026 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। आता जर तुम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आणि दंड वेळेत भरला नाही तर तुमचं वाहन आणि लायसन्स दोन्ही ब्लॅकलिस्ट केलं जाऊ शकतं। याचा अर्थ असा की दंड भरेपर्यंत तुम्हाला आरटीओशी संबंधित कोणतंही काम, उदाहरणार्थ विमा नूतनीकरण, मालकी हस्तांतरण करता येणार नाहीये। 15 दिवसात पोस्टाने किंवा 3 दिवसात ईमेलद्वारे नोटीस मिळेल। 2 म्हणजे 45 दिवस दंड भरण्यासाठी किंवा चुकीचं चलन असल्यास त्याला आव्हान देण्यासाठी मुदत ही 45 दिवसांची असेल आणि 46 ते 75 दिवस या काळात दंड भरणं अनिवार्य असेल। 75 दिवसानंतर वाहन आणि लायसन्स ब्लॅकलिस्ट होणार। फक्त दंडच नाहीये तर वारंवार नियम मोडणाऱ्यांसाठी हा नियम अत्यंत कडक आहे। एका वर्षात 5 किंवा 5 पेक्षा जास्त वेळा वाहतुकीचे नियम मोडले तर तुमचे वाहन आणि लायसन्स थेट जप्त केलं जाऊ शकतं। कधी कधी तांत्रिक चुकीमुळे चुकीचा दंड आकारला जाऊ शकतो। अशा वेळी घाबरून न जाता खालील प्रक्रिया करा। 1. 45 दिवसात आवाहन द्या। अधिकृत पोर्टलवर पुराव्यासह तक्रार नोंदवा। 2. प्राधिकृत अधिकारी, राज्य सरकारचा अधिकारी 30 दिवसात यावर निर्णय घेईल। 3. न्यायालयात दाद, जर तुम्हाला अधिकाऱ्याचा निर्णय मान्य नसेल तर 30 दिवसात न्यायालयात जाता येईल। आता रस्त्यावर थांबवून दंड आकारण्यापेक्षा सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांच्या डिजिटल उपकरणांवर जास्त भर दिला जाईल। यामुळे भ्रष्टाचार कमी होऊन पारदर्शकता येईल, असा सरकारचा मानस आहे। थोडक्यात काय तर आता नियम पाळणं हे केवळ सुरक्षिततेसाठी नाही तर तुमचं वाहन आणि लायसन्स सुरू ठेवण्यासाठीही तितकंच गरजेचं आहे। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।